नमस्कार, मी वैशाली. आज बघा मी 8 किलो वाटाणा आणलेला आहे. मस्तमध्ये मी वर्षभरासाठी किंवा 5-6 महिन्यासाठी स्टोअर करून ठेवणार आहे फ्रीजमध्ये. तर तो कसा स्टोअर करायचा हे तुम्हाला मी सांगते. हे बघा, हिरवागार मटार आणलेला आहे आणि मी काय लगेच सोलला नाही, त्याच्यामुळं असा उघडा करून ठेवलेला आहे. आता सर्व वाटाणा मी सोलून घेते. हे बघा, बघू शकता तुम्ही कसा हिरवागार आहे मस्तमध्ये, आणि खराब झालेले घ्यायचं नाही. चला तर आता हे सर्व मी सोलून घेते. खूप टाईम लागेल पण मी सर्व सोलून घेते. हे बघा, एवढा वाटाणा सोलून झालेला आहे, म्हणजे अजून सोलायचा आहे, पण व्हिडिओ करण्यासाठी मी थोडासा सोलून घेतलेला आहे. थोडासा म्हणता येणार नाही, चांगला टोपभर सोललेला आहे बघा. आणि हे बघा, हे कवळे दाणे आहेत, म्हणजे या कवळ्या शेंगा आहेत. या कवळ्या शेंगा तुम्ही सोलून असे कच्चे पण खाऊ शकता किंवा भाजीमध्ये पण टाकू शकता. खूप गोड लागतात कवळे वाटाणे. आणि बघा कचरा किती निघला आहे बघा, वाटाण्यांपेक्षा कचरा जास्त निघलेला आहे. हे बघा, मस्तमध्ये खराब दाणे पण मी काढलेले आहेत. खराब वाटाणा ठेवायचा नाही, नाहीतर एका वाटाण्यामुळं सगळा वाटाणा खराब होईल. आणि कवळे पण वाटाणे ठेवायचे नाहीत, कारण कवळा वाटाणा फ्रीजरमध्ये खराब होतो, लगेच पचपचित होतो असा. चला तर आता झिपलॉक बॅगमध्ये ह्याला टाकून घेते मी. हे बघा, अशी पिशवी आहे, छोटीच आहे, मला काही मोठी भेटली नाही. आणि बघा, हे लॉक करायचं आहे. आता सर्व वाटाणे मी याच्यामध्ये काढून घेते. हे बघा, अशा प्रकारे मी बॅगमध्ये भरून ठेवलेलं आहे. आणि बघा, बॅग लॉक केलेली आहे. जेव्हा तुम्हाला पाहिजे त्यावेळेस वाटाणा काढून घ्यायचा आणि पुन्हा लॉक करून ठेवायचा, हवा जाऊ द्यायची नाही. आता मस्तमध्ये याला फ्रीजरमध्ये ठेवून घेते. तुम्ही वर्षभर हा वाटाणा वापरू शकता. फक्त काय करायचं, घ्यायच्या टायमाला काढून घ्यायचा आणि लॉक व्यवस्थित लावायचं, काहीही होत नाही त्याला, छान असा टिकतो मस्तमध्ये. ज्यावेळेस वाटाणा जास्त महाग होतो त्यावेळेस खाण्याची मजा काही औरच असते आणि टेस्ट पण तेव्हा खूप छान लागते. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ वाटाणा स्टोअर करण्याचा, हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय. खूप मेहनतीने व्हिडिओ बनवतो, तर तुम्ही लाईक करत जा. काही नाही, व्हिडिओ बघताना फक्त हाताच्या बोटाला क्लिक करायचं, पैसे लागत नाहीत, काय नाही आहेत. चला तर मग.